मित्रांनो, लक्ष्मीच्या बावलाने या मालिकेमध्ये कला ही नैनाला खाली घेऊन आलेली असते, पण नैनाला मात्र बसण्यासाठी चेअर नसते, तर अद्वैतजवळ एक चेअर असते. तर कला ही विचार करत असते, मी नैनाताईला इथे बसू का, पण मला अद्वैतशी बोलता येणार नाही. तर तेवढ्यातच तिथे सोहम येते आणि सोहम म्हणत असतो, मला खूप भूक लागली, मला नाश्ता हवाय. तर रजनी ही सोहमला म्हणू लागते, आधी यायचं ना. तर लगेच कला ही सोहमला म्हणत असते, आज आमरस पुरी आहे. तर लगेच सोहम हा अद्वैतच्या शेजारी बसतो. नैना ही कलाला म्हणत असते, मला तू इथे का घेऊन आलीस इथे, तर मला बसायला जागाच नाही. रजनी म्हणत असते, तू माझ्या जागी बस, मी कलासोबत जेवण करेन. सरोज ही रजनीला म्हणत असते, काय ही रजनी काय आहे हे. तर रजनी म्हणत असते, ती 2 जीवाची आहे ना आणि तिला भूकही लागली. तर लगेच नैना ही रजनीच्या काजल इकडे अभ्यास करत असताना खूपच खोडाताड करत असते. संगीताचं लक्ष काजलकडे जाते आणि काजलला संगीता म्हणू लागते, तू लिहायचं जास्त आणि खोडाताड जास्त करत आहे. माझी कला बघ, एकदम पुस्तकं वह्याला एकदम जपून वापरायची. काजल म्हणू लागते, खरे बाई, तुम्ही तर एकदम खरे बोलला आहात. मला सुद्धा कलाताईची खूपच आठवण येत आहे. तू सुद्धा कलाताईंचीच आठवण काढत आहेस ना. आणि कलाताई असती ना तर मला हा प्रॉब्लेम आलाच नसता. कलाताईने सर्व काही समजावून सांगितलं असतं. असं म्हणतच तर संगीता म्हणू लागते, असे गावभर फिरतेस आणि असं परीक्षेच्या टायमाला असं टेन्शन डोक्याला हात लावून. काजल म्हणू लागते, मी अभ्यास तर केलाय, पण मला काही कळतच नाही आहे. कलाताई जर असती ना तर पटकन असं सर्व काही मला सोडवून दिलं असतं आणि सांगितलंसुद्धा असतं. आता मी काय करू हे मला काही कळत नाही. असं म्हणतच काजल खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आणि मला तर वाटतं आत्ताच्या आत्ता ताईकडे जाव आणि पटकन याव. तर लगेच संगीता म्हणू लागते, तू टाईम बघितलास का, आणि तू एवढ्या रात्रीची तुझ्या ताईच्या सासरी जाणार आणि ते सासरचे तिच्या काय म्हणतील. तू गपचूपपणे तुला जे काही येत नाही ते सोडवण्याचा प्रयत्न कर. इकडे अद्वैतच्या रूममध्ये सरोज येते आणि सरोज ही अद्वैतला विचारत असते, येऊ का आतमध्ये. तर अद्वैत म्हणत असतो, अगं आई विचारतेस काही, ये ना. तर अद्वैत म्हणत असतो, काही काम होतं का. तर सरोज म्हणू लागते, काय रे, मी काम असलं तरच तुझ्याकडे यायचं का, मला झोप येत नव्हती म्हणून मला वाटलं तुझ्याशी बोलावं. तर अद्वैत म्हणत असतो, का तुझी तब्येत बरी नाही आहे का. तर सरोज म्हणू लागते, मी ठणठणीत आहे, अजून म्हातारी झालेली नाही. तर अद्वैत हसतच म्हणत असतो, ते तर तू कधीच होणार नाहीस. तर सरोज म्हणू लागते, नाही रे, खरंच झोप येत नव्हती म्हणून मला तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं. खूप दिवसापासून मी तुला बोललेच नाही म्हणून मी आले. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, बरं झालं आलीस, आता आलीच आहेस तर माझ्या डोक्याची मालिश करून दे. असं म्हणतच अद्वैत लगेच तेलाची बॉटल आणायला जातो आणि लगेच सरोज जवळ देतो आणि सरोज ही अद्वैतला मालिश करून देत असताना म्हणत असते, मला खूप दिवसापासून तुला काहीतरी विचारायचं होतं आणि खूप सारं काही विचारायचं होतं आणि बोलायचं होतं. राहुलच्या लग्नाच्या आधी तुला रोहिणी काय म्हणाली असं विचारत असतानाच राहुलला सर्व काही रोहिणीने जे काही बोललं ते आठवू लागतं. तर इकडे काजल ही कलाच्या घरी जाण्यासाठी संगीताला खूपच विनवण्या करत असते. काजल म्हणत असते, आई पटकन जाऊन येते ना, मी अशी नाही जात, फक्त अभ्यासाचं काम आहे म्हणूनच जाते ना. तर संगीता म्हणू लागते, गपचूपपणे इथेच बसायचा आणि अभ्यास करायचा, आणि यावेळेस जर तू तिकडे गेली तर तुझ्यामुळे कलाला खूपच ऐकून घ्यावे लागेल, कारण नैनाही तर ऐकून घेणाऱ्यातली नाही आहे. त्यामुळे सर्व काही माझ्या कलेलाच ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे इथेच गपचूपपणे बस आणि अभ्यास कर आणि उद्याचा पेपर चांगल्यापणे सोडव, असं बोलत असते. तर कला इकडे पाणी पिऊन झोपण्यासाठी जातच असते. तर तिला काहीतरी तिथे जाणवत असते, ती बघत असते पण तिथे काहीही दिसत नसते. त्यामुळे ती परत तिथून झोपी जाते. तर इकडे अद्वैतला सरोज विचारत असते, काय रे अद्वैत, मी तुला काय विचारलं, रोहिणी तुला काय म्हणाली. तर अद्वैत म्हणत असतो, अगं आई मला एन्जॉय करू दे ना मालिश. तर सरोज म्हणत असते, पण अगं नेमकी म्हटली तरी काय. तर अद्वैत म्हणू लागतो की आत्याने मला एवढंच म्हटलं की राहुलचं लग्न होत आहे तर त्याने त्याची जबाबदारी घ्यायला हवी. सरोज म्हणू लागतं, जबाबदारी म्हणजे कोणत्याही आईवडिलांना मुलांचं लग्न होताना त्यांची काळजी वाटतेच ना, तशीच आत्यांनाही राहुलची काळजी वाटली म्हणून आत्या ती मला सांगत होत्या. तर सरोज म्हणू लागते, हो ना, लग्न झालंच तसं घाईत, आणि मुलाकडे जर लक्ष दिलं असतं तर असं काही झालंच नसतं.
तर अद्वैत सरोजचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, आई तू एवढं टेन्शन कशाला घेतेस ग, फक्त अधूनमधून माझी मालिश करून देत जा असं म्हणतच. तर सरोजला हे अद्वैतचं बोलणं ऐकून सरोज ही खूप खुश होते आणि मनातल्या मनात हसू लागते आणि म्हणू लागते, तुझं जर मनासारखं लग्न झालं असतं तर मला ही छोटी मोठी तुझी कामं करावीच लागली नसती, सर्व काही तुझ्या बायकोनीच केली. तर अद्वैत म्हणत असतो, बरं झालं ना आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणीही नाही आहे. तर सरोज म्हणू लागतो, हो ना, आपल्या आईला आपल्या मुलांची काळजी खूप आनंदाने घ्यावी अशी वाटतंय. आणि सरोज म्हणू लागते, हो ना, त्यामुळे मी तुझ्या रूममध्ये केव्हाही येऊ शकते. तर इकडे कला ही झोपलेली असते. कलाच्या पायापासून उंदीर येतो आणि कला ही जागी होती. कला खूप घाबरते, उठून विचारत असते कोण आहे, तर तिला लगेच समोर उंदीर दिसतो. कला ही घाबरतच बाहेर ओरडतच जाते. तर सर्वच जण बाहेर येतात आणि आजोबा विचारू लागतात काय झालं. तर तर कला म्हणू लागते, माझ्या रूममध्ये उंदीर आहे. तर लगेच सर्वच जण एकदम आश्चर्यचकित होतात. अद्वैत म्हणू लागतो, शक्यच नाही, चांदेकर मेन्शनमध्ये उंदीर असणं शक्यच नाही. तर लगेच कला म्हणू लागते, उंदीर हे घर बघून येतात का. अद्वैत म्हणू लागतो, आत्तापर्यंत मी या घरामध्ये चांदेकर घरामध्ये अजून उंदीर बघितलाच नाही. कला आणि अद्वैत हे दोघे जणही भांडू लागतात. तर म्हणत असतात, अरे अद्वैत कला दोघे जणही शांत व्हा आणि तुम्ही वेळगिळ बघता की नाही, केव्हाही चालू होता. बघाने इने उंदराच्या नावाखाली सर्व घर डोक्यावर घेतलंय. तर कला म्हणू लागते, तुझा एवढाच माझ्यावर विश्वास नाही तर तू स्वतः जाऊन बघ. अद्वैत म्हणू लागतो, मला उंदराची, झुरळाची आणि अति आगाऊ मुलींची कधी भीती वाटत नाही, मी तर जाऊन बघणारच असं म्हणतच अद्वैत हा कलाच्या रूमकडे जायला निघतो. अद्वैत हा कलाच्या रूममध्ये येतो आणि सगळीकडे बघत राहतो आणि म्हणू लागतो की इथे तर काहीच नाही आणि सगळीकडे बघू लागतो. पण तेवढ्यातच तिथे बघताना त्याच्या पायाजवळ उंदीर येतो आणि तो उंदीर त्याच्या पायापाशी लागतो आणि तो बघतो तर खूपच घाबरतो. आई म्हणतच बाहेर पळतच जातो आणि सर्वांना सांगू लागतो तिथे उंदीर आहे. कला म्हणू लागते, मी सांगितलं होतं ना तिथे उंदीर आहे म्हणून. आणि परत एकदा अद्वैत आणि कला हे दोघीजणही भांडण करण्यासाठी सुरू होतात. तर लगेच मधातच सरोज बोलते आणि म्हणत असे, तुम्ही दोघेजणही गप्पा बसा आणि रघुला सांगते आणि ताबडतोब त्या खोलीमधला उंदीर तू बाहेर काढ. अंजूला म्हणू लागते, काय गं अंजू, तू घराची चांगली साफसफाई केली नाही आहेस का. अंजू म्हणू लागते, मी लग्नाच्या आधी सर्व साफसफाई केली होती. तर रघु परत वापस येतो आणि रघु म्हणत असतो की तिथं तर उंदीर नाही सापडला, मला सर्वीकडे मी शोधलं. तर सरोज म्हणू लागतो, आधी तो दरवाजा बंद कर, नाही तर त्या दरवाजामधून इकडे सर्व घरभर फिरेल. तर इकडे काजल ही गणित सोडवत असताना काजलला गणित सुटत नसते. काजल विचार करू लागतो, मला कलाताईकडे जावंच लागेल, पण ही आई मला तर कलाताईकडे जाऊच देत नाही. लग्न झाले म्हणून काय झालं, पण कलाताई तर आपलीच आहे ना असा विचार करते आणि लगेच तिच्या डोक्यामध्ये येते की खरंच जर आई झोपली असेल तर मी नक्कीच कलाताईकडे जाईल असं म्हणतच ती गपचूपपणे कलाकडे जाण्यासाठी निघते. पण त्याआधी संगीता झोपली की नाही हे बघण्यासाठी संगीताच्या रूममध्ये जाते आणि संगीता ही गाढ झोपलेली असते. संगीता आणि दिनकर हे दोघेजणही गाढ झोपेत असतात. तर कला ही तिची बॅग घेते आणि तिथून गपचूपपणे जायला निघते. तर इकडे सर्वच जण उंदीर न सापडल्यामुळे सर्वच जण काळजीत असतात. सरोज म्हणत असते, आपल्या घरामधले डॉक्युमेंट्स जर उंदराने कातरले नाही म्हणजे मिळवलं असं म्हणतच सरोज ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. तर रघु आणि अंजूला रोहिणी म्हणत असते, तुम्हाला व्यवस्थित साफसफाई करता येत नाही का. तर अंजू म्हणत असते की मी तर नीटच साफसफाई केली होती, पण पुन्हा एकदा उद्या परत साफसफाई करेन. तर आबा म्हणू लागतात, साफसफाईच नाही तर कलाच्या रूमची पेस्ट कंट्रोलसुद्धा करून घ्या, नाहीतर सर्वच रूमचीही सुद्धा करून घ्या. आणि सरोज म्हणू लागते, तोपर्यंत ती रूम बंदच ठेवा. तर आबा म्हणू लागतात, हो कला, आणि तू त्या रूममध्ये झोपू नकोस. तर लगेच नैनाही म्हणू लागते, नैनाही जोरात जांभळी देते. तर आबा हे नैनाकडे बघतात. तर नैना म्हणू लागते, आबा मी माझ्या रूममध्ये झोपू दिलं असतं कलाला, पण राहुल आहे आणि राहुल कुठे झोपणार, आणि आमचं तर नवीनच लग्न झालं आहे. आणि कलाला विचारू लागते, काय गं कला, तू मी आणि राहुल असताना तू माझ्या रूममध्ये झोपशील का. तर कला ही नाही म्हणू लागते आणि नैना परत म्हणू लागते, बघा ती सुद्धा नाही म्हणते. आबाला मात्र नैनाचा खूपच राग आलेला असतो. तर लगेच
रजनी म्हणू लागते कलाला, काही हरकत नाही, तू आमच्या रूममध्ये झोप. तर लगेच श्रीकाका म्हणू लागतात, रजनी तुला काही कळतं का नाही गं, मी कुठे झोपू, इथे सोप्यावर मला दिवसभर खूप कामे असतात आणि मला इकडे तिकडे कुठेही झोप येणार नाही आणि त्यामुळे तू झोपायला चल. मी सुद्धा झोपायला चालो, नाहीतर दिवसभर डोकं दुखते असं म्हणतच राहशील. आणि असं म्हणतच श्रीकाका लगेच रोहिणी म्हणू लागते, मला सुद्धा खूप झोप येते, हिच्या किंचाळ्यामुळे मी खाली आले आणि झोपमोड झाली. असं म्हणतच सर्वच जण एक एक करून सर्वच जण आपापल्या रूममध्ये निघून जातात. कला लगेच आबाला म्हणत असते, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जाऊन झोपा, परत तुम्हाला बीपीचा त्रास चालू होईल. आबा म्हणू लागतात आणि मी इथे सोप्यावरती झोपेल. तर आबा म्हणू लागतात, नाही कला, तू घरची लक्ष्मी आहेस आणि तुला असं उघड्यावरती असं बाहेर झोपायला चांगलं वाटेल का. तर आबा लगेच अद्वैतला म्हणू लागतात, अद्वैत आज कला तुझ्या रूममध्ये झोपेल आणि हे मला तुला सांगायची गरज नाही कारण ती तुझी बायको आहे. अद्वैत म्हणू लागतो, आबा पण हे कसं शक्य आहे. तर आबा हे अद्वैतवर खूप जोरात ओरडतात आणि कलाही तुझ्याच रूममध्ये झोपेल असं म्हणून आबा तिथून निघून जातात. अद्वैत म्हणू लागतो, मला तुझ्यासोबत रूम शेअर करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तर कलाही सुद्धा म्हणू लागते, मला तुझ्यासोबत राहण्यातही सुद्धा काही इंटरेस्ट नाही असं म्हणत दोघे जणी सोप्यावर बसतात. तर सोहमला मात्र झोप येत नसते. सोहम हा बाहेर येतो आणि त्या दोघांनाही सोप्यावरती बसलेलं बघून म्हणत असो, दादा वहिनी तुम्ही अजूनही इथेच कशी आणि तुम्ही दोघं मिळून उंदीर पकडायचं ठरवलं की काय. तर अद्वैत हा सोहमवर चिडतो आणि म्हणत असतो, टाईम वगैरे बघतोयस की नाही आणि चल आता मी तुझ्या रूममध्ये झोपणार. तर सोहम म्हणू लागतो, अरे दादा पण तुझ्या रूममध्ये उंदीर घुसला की काय. तर अद्वैत म्हणू लागतो, उंदीर नाही पण मांजर घुसण्याची शक्यता आहे. सोहम म्हणू लागतो, म्हणजे काय. तर लगेच अद्वैत म्हणू लागतो, अबाने आम्हाला माझ्या रूममध्ये कलाला झोपायला सांगितलं. तर लगेच सोहम म्हणू लागतो, बरं ठीक आहे तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा, मी तुझ्या रूममध्ये झोपतो. तर अद्वैत हा सोहमवर चिडतो. तर सोहम म्हणू लागतो, अरे दादा पण आबाची ही आज्ञा आहे ना, मग ही तर पाळावीच लागेल, त्यामुळे मी तर पाळणारच ना आणि त्यांना जर कळालं तर मला ते परत खूप बोलतील असं आणि तुमचा काय निर्णय आहे ते मला सांगा, मी पाय मोकळे करून येतो. असं म्हणतच सोहम हा बाहेर जायला निघतो. तर सोहम हा पाय मोकळे करण्यासाठी बाहेर निघून जातो. तर अद्वैत हा कलाकडे बघतच राहतो. तर कला ही अद्वैतला म्हणू लागते की तू जाऊन तुझ्या रूममध्ये झोप, माझी काळजी करू नकोस. तर अद्वैत म्हणू लागतो, मला तुझी काळजी नाही, आबाने सांगितलंय म्हणून मला तुला इथे झोपू देणार नाही. असं म्हणतच अद्वैत हा कलाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तर अद्वैत हा म्हणू लागतो की मी असा विचारही केला नव्हता की मला हा दिवस पाहायला मिळेल. तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.